समृद्धी महामार्गामधनं आपण आता प्रवास करतो आहोत। मुख्यमंत्री वाहन चालवत आहेत आणि आता पावसासारखं दृश्य बघायला मिळते। मात्र जे स्प्रिंकल्स आहेत ते त्याच्यातनं पाण्याची फवारणी सुरू आहे। डेन्मार्कच्या धर्तीवर भारतामध्ये पहिल्यांदाच कुठल्या टनेलमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे, तर ती समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणेच्या दिशेने जाणारा हा समृद्धी महामार्ग आहे। आणि आता एखाद्या वेळेस वाहनामध्ये जर आग लागली, इथलं तापमान जर 60 अंशापेक्षा जास्त झालं तर ऑटोमॅटिकली हे संपूर्ण स्प्रिंकल्स आहेत ते सुरू होतात आणि तापमान कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो। त्याचा एक डेमो आता मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आलेला होता। त्यांच्या वाहनावर देखील पाण्याची फवारणी झाली आणि थोडंसं धुकं जमा झाल्यासारखं पाण्याची फवारणी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर करण्यात आली, जेणेकरून यंत्रणा किती अत्याधुनिक वापरण्यात आलेली आहे। डेन्मार्कच्या धर्तीवर नेमकं आपण काय केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आता करण्यात आलेला आहे। आणि आता मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास इथे समृद्धी महामार्गावर थांबलेला आहे। थोड्याच वेळामध्ये पुढच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, समृद्धी महामार्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।